नाशिक परिवर्तन बहुउद्देशीय संस्था व संयोजन समिती आयोजित मराठी साहित्य परिषदेचे उद्घाटन 11 मे 2025 रोजी ज्येष्ठ पत्रकार व लेखक निरंजन टकले यांच्या हस्ते होऊन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कवी लेखक मुंबई समक्ष समीक्षक आशालता कांबळे होत्या, तर स्वागताध्यक्ष उद्धवजी गांगुर्डे, सहकार्यवाह प्राध्यापक गंगाधर अहिरे होते व प्रमुख पाहुणे म्हणून बौद्ध संस्कृतीचे अभ्यासक अतुल भोसेकर, एरंडोल नगरपालिकेचे मुख्याधिकारी कवी अमोलजी बागुल, ज्येष्ठ विद्रोही कवी मुंबईचे प्राध्यापक विवेक मोरे आणि नाशिक कामगार नेते करुणा सागर पगारे उपस्थित होते। प्रमुख पाहुणे मान्यवरांच्या हस्ते नाशिक रोडच्या विहित गावचे आंबेडकरी चळवळीचे बौद्ध उपासक शामराव विश्राम बागुल यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून इतर सहकारी शाहीर गणेश चंदनशिवे यांना वादळी वारा पुरस्कार, महेंद्र भवरे यांना वैचारिक संशोधन सन्मान, तर कवी प्रशांत वंजारे यांना अजात शत्रू काव्य पुरस्कार व काबूराज बोधारे यांना मुंबई ज्येष्ठ पॅन्थर पुरस्कार आणि जेल रोड नाशिक रोड विहित गाव परिसरातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते म्हणून शामराव विश्राम बागुल यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला। दरम्यान नाशिक जिल्ह्यातील डॉक्टर आंबेडकर चळवळीचे केंद्र असलेले नाशिक रोडच्या लगतचे विहित गाव जन्म झालेले शामराव विश्राम बागुल यांनी सन 1970 पासूनच बाल विद्यार्थी दशेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीत सक्रिय भीमसैनिक म्हणून सामाजिक कार्याला सुरुवात केली। यात विहित गावमधील बौद्ध विहार बांधण्यास त्यांचा मोलाचा वाटा असून आंबेडकर संघटनेत पदाधिकारी म्हणून कार्य केले व केंद्रीय शासकीय नोकरीतून सेवानिवृत्त झाल्यावर आजही आंबेडकर चळवळीचं काम चालू असून बौद्ध उपासक म्हणून जोमानं कार्य करतात आणि त्याचं श्रेय नावलौकिक योगदान म्हणून त्यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला। कार्यक्रमात सौ नंदाताई शामराव बागुल, रिलायन्स मॅनेजर मिलिंद शामराव बागुल, युवा उद्योजक इंजिनियर प्रवीण शामराव बागुल, अरुण यादव साळवे, मंदाताई अशोक बर्वे उपस्थित होते। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलास डी भालेराव भोगूर।